लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमधून संस्थेचं काम झालेलं आहे आणि या गावांमधून संस्थेनं फक्त महिला आणि बालकांसाठीच काम केलं आहे असं नाही, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केलेलं आहे। बोर पुनर्भरण असेल किंवा असे अनेक उपक्रम संस्थेने राबवलेले आहेत। आपले 2 पाहुणे येत आहेत, त्यासाठी आपण कार्यक्रम करूया। ते खाली पोहोचलेलेच आहेत, अगदी 2 मिनिटांमध्ये ते येतील। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रथमतः शब्दस्मरणांनी सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचे प्रमुख पाहुणे आहेत राजस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण खरोसे सर, अभियंता लिंगप्पा बाचे सर, अभियंता सुदर्शन बोडेगावे सर आणि मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच नारी प्रबोधन मंचाच्या अध्यक्ष सुमती जगताप मॅडम, नारी प्रबोधन मंचाचे सचिव कुसुमताई मोरे मॅडम, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। कारण नारी प्रबोधन मंच ही महिलांची संस्था, महिला ही संस्था चालवतात। अचिंबित झाली दुनिया आज स्त्री कर्तृत्व पाहताना, स्मरतात तुला सावित्री आज प्रणाम करताना, स्मरतात तुला सावित्री आज प्रणाम करताना। मंचावरील पाहुण्यांना मी विनंती करेन की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं। मंचावरील प्रमुख अतिथी माननीय विजयकुमार सरदेव सर, माननीय मुख्याध्यापक प्रवीण खरोसे सर, अभियंता लिंगप्पा बाचे सर, अभियंता सुदर्शन बोडेगावे सर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुमतीताई जगताप, नारी प्रबोधन मंचाच्या सचिव डॉक्टर कुसुमताई मोरे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करत आहेत। नन्हे से दीपक में सजाई बाती, नन्हे से दीपक में सजाई बाती, रोशनी चारों तरफ बिखरी हुई ज्योति, हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर। धन्यवाद। यानंतर स्फूर्तिगीत सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते सुनीता बोरगावकर मॅडम व संगीता शहरकर मॅडम यांना। देशमुख सर, युग निर्माता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे। गीत आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं। हो, कुणाचा आवाज मोठा की माझा का तुमचा? चालेल? म्हणणार पाठीमागे? आता जाऊ आपण येतोय। म्हणणार पाठीमागे? ठीक आहे। युग निर्माता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, चलते हैं हम शान से, डरते नहीं है रुकते नहीं है, आंधी और तूफान से, भाग्य विधाता हम बच्चे, कल की
आशा हम बच्चे, भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, खुशियाँ ही खुशियाँ आएगी जब हम नाचे गाएंगे, खुशियाँ ही खुशियाँ आएंगी जब हम नाचे गाएंगे, हमें बधाई देने को फिर परियों के दल आएंगे, भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. ही वर आता सगळे आपण मिळून म्हणू. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. जीना हमको आता है, जीना हमको आता है, मौनन एक पल बाता है, मौनन एक पल आता है. जीना हमको आता है, जीना हमको आता है, मौनन एक पल भाता है, मौनन एक पल भाता है. चांद सितारों से तो अपना चांद सितारों से जो अपना जन्म जन्म का नाता है, जन्म जन्म का नाता है. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. जीना हमको आता है, जीना हमको आता है, मौनन एक पल भाता है, मौनन एक पल भाता है. चांद सितारों से तो अपना चांद सितारों से तो अपना जन्म जन्म का नाता है, जन्म जन्म का नाता है. वीर बतासा हम बच्चे, ये बतासा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. भाग्य विधाता. हम बच्चे, आवाज मोठा बोल. की आशा हम बच्चे. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. कल की आशा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं प्रेमागीत आपण गायला. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण स्वागताकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्याची विनंती मी माननीय सुमतीताई जगताप यांना करणार आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी विजयकुमार सहदेव सरांचं स्वागत करण्यासाठी मी सुमतीताईंना विनंती करते आणि स्मृती चिन्ह, शॉल, पुष्प आणि पुस्तक यांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर राजस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय प्रवीण खरोसे सर यांचा सन्मान माननीय सुलोचना मोघा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माझ्या मॅडम आहेत, एकदम जोरदार टाळ्या वाजवा.
अभिमानास्पद गौरवास्पद हा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत. त्यानंतर अभियंता लिंगप्पा पांडुरंग बाचे सर यांचा सन्मान डॉक्टर कुसुमताई मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नारी प्रबोधन मंचच्या सचिव डॉक्टर कुसुमताई मोरे. अभियंता लिंगप्पा पांडुरंग बाचे सर जे महावितरणमध्ये कार्यरत आहेत. यानंतर अभियंता सुदर्शन महारुद्र बोळेगावे यांचा सन्मान मी स्वतः अभियंता अजमाने करत आहे. त्यानंतर आमच्या नारी प्रबोधन मंचच्या सदस्य माननीय सुनंदाताई जगताप यांचा सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती वृक्षमित्र पुरस्कार, इंदिरा महिला बँक पुरस्कार, रयत प्रतिष्ठान आदर्श महिला पुरस्कार, जिजाऊ ब्रिगेड आदर्श महिला पुरस्कार, शिवाय जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण पुरस्कार, हिरव्या हक्काची बाई अशा पद्धतीनं वृक्षाच्या कामानिमित्ताने त्यांना जे सर्वजण ओळखतात तर त्यांना आता नुकतेच 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून संस्थेच्या वतीनं ही शाबासकीची थाप आपण त्यांना देत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. मंचावरील मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. त्यांना सन्मान करून घ्यायला आवडत नाही पण फक्त काम करायला आवडतं अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्ष माननीय सुमताताई जगताप यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करते. मंचावरच मान्यवरांना सांगते. संगीताताई जा तुम्ही. ते बाजूला ठेवा. ते बाजूला ठेवा. सातत्याने कार्यरत असणाऱ्या आणि इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या अशा सुमताताई जगताप. त्यानंतर नारी प्रबोधन मंचच्या सचिव डॉक्टर कुसुमताई मोरे यांचाही सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. देशमुख मॅडम, चौधरी मॅडम आणि देशमुख मॅडम. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमतीताई जगताप यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. संगच्छध्वं संवदध्वं सम्मोहनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. प्रेम से मिलकर चलो, बोलो सभी ज्ञानी बनो, पूर्वजों की भांति तुम कर्तव्य के मानी. आजच्या
आमच्या नारी प्रबोधन मंचच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम मी सर्व उपस्थितांचे मनापूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयजी सरदेव ह्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आजचे आमचे पाहुणे आदरणीय खरोसे सर, आम्हाला आर्थिक मदत देणारे, जेव्हा संस्थेला गरज असते तेव्हा आपल्या मदतीचे हात पुढे करणारे इथे अभियंताद्वय उभे बसलेले आहेत आणि सर्व माझ्या सहकारी मैत्रिणींनो, शिक्षक वर्ग आणि आत्ताच तुम्ही म्हणल्यासारखं ह्या देशाचं भविष्य माझ्यासमोर बसलेले विद्यार्थ्यांनो, नारी प्रबोधन मंच गेल्या 40 वर्षापासून महिलांच्या, युवतींच्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. इथे पाहुण्यांना मी सांगू इच्छिते की या संस्थेची सुरुवात हुंडाबळीच्या विरोधात झालेली. त्या शतकामध्ये 1984 मध्ये आमच्या संस्थेची स्थापना झाली. त्यावेळेस अनेक हुंडाबळींचे आपण घटना वर्तमानपत्रात वाचत असू. अशाच पद्धतीने जेव्हा आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी लग्न होऊन तिचे हाताची मेहंदी सुद्धा वाळत नाही, आम्हाला तिच्या मृत्यूची बातमी घेऊन धडकली. ह्या लातूर शहरामध्ये आम्ही सर्व महिलांनी न भूतो न भविष्यती असा एक मूक मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर आम्ही असं विचार केला की किती दिवस जाणार, एखादी मुलगी जळून मरणार, हुंडाबळी जाणार, आम्ही मोर्चे काढणार, निवेदन देणार आणि आमचं निवेदन केराच्या टोपलीत जाणार. आपण का असं एखादं व्यासपीठ तयार करू की जेणेकरून मुलींना संकटाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं. आणि ह्याच हेतूने नारी प्रबोधन मंचची स्थापना लातूर शहरातील आम्ही सर्व भगिनी, सर्व क्षेत्रातील भगिनी, ज्याच्यामध्ये वीणा सुराणा आणि सिंधुताई परांजपे, वसुधा पाटील, चंद्रकला भार्गव आणि हेमलता वैद्य आणि मालती धोगाकर, हेमलता शहरकर, मी स्वतः सुमती जगताप, सुलोचना नौजा इत्यादींनी पुढाकार घेतला. आणि तेव्हापासून मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं की या मराठवाड्यात पहिलं काउन्सिलिंग सेंटर आमचं सुरू झालेलं होतं, कौटुंबिक सल्ला केंद्र. आणि आम्ही आजपर्यंत 2,500 ते 3,000 कौटुंबिक कलह जे होते, केसेस होते, ते हाताळलेले आहेत. आणि त्यातून निम्म्याहून जास्त परत आम्ही त्यांचं कुटुंब बसवलेलं आहे, याचंही मला साथ आहे. नारी प्रबोधन मंच समाजाची गरज पाहून, समाजाला काय पाहिजे हे पाहून आपला कार्यक्रम ठरवत असे. भूकंपामध्ये देखील भूकंप पीडितांना मदत करण्यासाठी आम्ही धावून गेलो आणि आमच्या परीने आम्हाला जितकी मदत करता येत होती आम्ही केली. त्यानंतर ज्या बायका असहाय झालेल्या होत्या, पीडित झालेल्या होत्या, त्यांना जगण्याची इच्छाच राहिलेली नव्हती, अशा महिलांना एकत्र करून त्यांच्यामध्ये नवीन उत्साह, नवीन उमंग निर्माण करण्याचं काम केलं. त्यांना आर्थिक मदत दिली, बिनव्याजी कर्ज दिलं, छोटे उद्योगधंदे सुरू करा आणि परत ते पैसे आम्हाला द्या, म्हणजे आम्ही अजून 10-15 बायकांना मदत करू शकू, असा रिव्हॉल्विंग फंड आम्ही उभा केलेला होता. त्यानंतर
आम्ही पाहिलं की ही जी मुलं जी महिला शेतात काम करण्यासाठी जातात त्यांच्या मुलांचा प्रश्न होतं, म्हणून आम्ही जवळपास 30 ते 35 खेड्यामधून पाळणा घरं सुरू केली. आणि त्यानंतर आमचं लक्ष गेलं की शाळेत न जाणारी ही मुलं मला दिसतात खेड्यामधून, पानपट्टीवर इकडे तिकडे पत्ते खेळत बसणार असे शाळाबाह्य मुलांसाठी आम्ही रात्रीचे वर्ग सुरू केले. आणि त्यांना कारणं विचारली की बेटा का शाळेत जात नाही, शाळेत जाण्याचे तुमचे दिवस आहेत. आणि परत त्यांच्यासाठी वर्ग सुरू करून जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांना परत शाळेच्या प्रवाहामध्ये आम्ही आणलेलं आहे. त्यानंतर आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामासाठी मी 3 विषय समोर ठेवले होते. एक, स्त्री पुरुष समानता, दुसरा कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाहाचा विरोध. हे घेऊन लातूर जिल्ह्यामधील 35 खेड्यातून आम्ही जागृती निर्माण केलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. युवकांसाठी, युवतींसाठी आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांना मोफत आम्ही अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं की त्यांनी 4 पैसे कमवावे. ड्रेस डिझायनिंग, इमिटेशन ज्वेलरी, मेणबत्त्या तयार करणे, स्क्रीन प्रिंटिंग, लाईट फिटिंग इत्यादी त्याच्यामध्ये समावेश होता. आणि युवकांमध्ये देखील म्हणजे कामाची आवड व्हावं आणि त्यांनी शेतीकडे वळावं, कारण शिकलेल्या मुलाला शेती करण्याची लाज वाटते. त्यांनी शेतीकडे वळावं म्हणून सेंद्रिय शेती कशी करावी ह्याचंही त्यांना प्रशिक्षण दिलं. जेव्हा दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न होता. तुम्हा सर्वांना माहिती असेल लातूरला दुष्काळ आलेला होता. त्यावेळेस माझ्या सर्व सहकारी भगिनींनी आर्थिक मदत दिली आणि आम्ही त्या खेड्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत केली. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांचंही आताच माझ्या म्हणजे भगिनीने सांगितल्याप्रमाणे दुष्काळामध्ये कमी पाण्यात कोणती पिकं घ्यावी यासाठी त्यांना ट्रेनिंग दिली. परभणीच्या कृषी विद्यापीठात शेतकरी महिला आणि पुरुष आम्ही पाठवले आणि त्यांना मार्गदर्शन करायला लागले. त्यानंतर आमचं लक्ष गेलं अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 80 खेड्यातून चाइल्ड राईट फॉर चेंज ह्या प्रोजेक्ट खाली आम्ही 4 वर्ष काम केले. ते काम झाल्यानंतर परभणीमध्ये रेड लाईट एरियामध्ये त्यांच्या मुलांना त्या व्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी, त्या महिलांचं आरोग्य तपासण्यासाठी आणि त्यांना पुन्हा जीवनाची नवीन पद्धती शिकवण्यासाठी आम्ही परभणीमध्ये देखील 4 वर्ष काम केले. तेव्हा एक नैसर्गिक आपत्ती आली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शाळासुद्धा बंद करावे लागले. कोविडचा म्हणजे प्रादुर्भाव झाला तेव्हा आमची गती कमी झाली. आणि आज मात्र आमचा कौटुंबिक सल्ला केंद्र व्यवस्थितपणे चालू आहे. आणि त्यानंतर 5 खेड्यातून आम्ही काम करतोय. आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रथम सांगितल्याप्रमाणे की समाजाला जी काय गरज आहे, प्रत्येक वेळेस जेव्हा वर्धापन दिन साजरा करतो ना वेगळ्या पद्धतीने करतो. काही वर्षापूर्वी देशभक्तीपर गीतांची स्पर्धा घेतली. लातूर शहर शाळा आणि कॉलेजेसचे इतके विद्यार्थी उत्स्फूर्तपणे त्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. आज आम्ही पाहतो की आमची मुलं जी खरंच देशाचं भावी भविष्य आहे ते मोबाईल, टी व्ही, सिनेमा ह्याच्यामध्ये भरकटत चाललेले आहेत. कसल्याही प्रकारची
पाठ्यपुस्तकही वाचत नाही. प्रश्नोत्तर गाईडमधून पाठ करतात आणि परीक्षा देतात. ते विद्यार्थी नाहीत तर परीक्षार्थी बनलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांमध्ये ह्या भावी पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि आपलं जे समृद्ध साहित्य आहे हिंदीतही आणि मराठीतही त्याची जाणीव त्यांना थोडी तरी व्हावी या हेतूने ह्या वर्षी आम्ही एक शाळा एक कवी अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये 17 शाळांनी भाग घेतलेला आहे. प्रत्येक शाळेला एक कवी आम्ही दिला होता. त्या कवीच्या 2 कविता इथे त्यांनी सादर करायच्या आहेत. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हे उपक्रम आहे. आणि त्यासाठी मी आजच्या पाहुण्यांना सुद्धा अशी विनंती करेन की त्यांनी देखील आमच्या ह्या भावी पिढीला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. माननीय विजयकुमार सहदेव सरांना मी निमंत्रित करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गणपतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय व्यासपीठ ज्यांचं आपण आता पूजन केलं, देवी सावित्री देवीजी, मंचावर उपस्थित आपल्या आईसाहेब जगताबाई साहेब, बाजूला बसलेल्या त्यांच्यासोबत तत्समाई साहेब, खरोसे सर, आणि या कार्यात कुबेराचा वाटा ज्यांचा आहे असे दोन्ही इथे आपले इंजिनियर्स, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, उपस्थित नारी प्रबोधनाचा पूर्ण मंच, सर्वांगाचे कान करून ऐकणारे सगळे विद्यार्थीगण, उपस्थित आपले छायाचित्रकार आणि जे जे ऐकत आहेत ध्वनी मुद्रणाच्या माध्यमातून सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठ आपल्याला उत्तम लाभलेलं आहे. नारी प्रबोधन. मला एक सांगावंसं वाटतं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रार्थना आठवा. पहिली प्रार्थना आपण सगळ्या उठल्यानंतर कुठली म्हणतो? दोन्ही हातांची ओंजळ करून. काय असतो तो श्लोक, मंत्र काय असतो? बरोबर बरोबर म्हणताय तुम्ही. पहिलं उठल्यानंतर इथे कोण आहे? वरती बोटांच्या टोकावर कराग्रे वसते. बरोबर आहे. मध्यावर कोण आहे? इथे करमध्ये. इथे कोण आहे? गोविंद. त्या गोविंदाला राधे कृष्ण असं म्हटलेलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले गोविंद, प्रभाते करदर्शनम. झालं. नंतर आपण धरती मातेला प्रणाम करतो. काय म्हणतो? समुद्र वसने देवी. देवी म्हटलंय, वसुंधरा. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व. बरोबर आहे. पुन्हा नारीचा उल्लेख. स्नान झालं, सगळं झालं. स्नानाच्या वेळेस काय म्हणतो? सगळ्या नद्या नारींची नावं आहेत. ब्रह्मपुत्रा सोडलं आणखीन एक नदी आहे. सगळ्या नद्यांना नारींची नाव आहेत. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधम सन्निध्यम. आलं पुन्हा भगवतीचं नाव. बरोबर आहे. ऐकताय सगळे? शेवटी आवाज येतोय. झालं. आता आपण न्याहारीला बसलो. काय म्हणतो न्याहारी करताना, जेवताना? आठवत आहे? काय म्हणतो आपण? आठवण करा.
जेवताना आपण काय म्हणतोय? तिथे पार्वती मातेला आपण भिक्षा मागतोय. श्लोक आठवण करून बघा. आठवत आहे का? पुन्हा तिथे पार्वती मातेला आपण भिक्षा मागतोय. आणि झोपताना आपण परत काय म्हणतोय? या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर मी इथे सगळं उपस्थित देशाचे माझे जे भवितव्य इथे आहे त्यांना विचारू इच्छितो. इथे सुरुवातीपासून तर अंतापर्यंत आई भगवती नारी आपलं रक्षण करते, सृष्टी आपलं रक्षण करते, हे ठिकठिकाणी आपण ऐकतो दिवसभरात. आणि संत रामदास स्वामी महाराजांनी म्हटलंय, कोणाला भिकारी म्हटलंय त्यांनी? स्वामी तिन्ही जगाचा आई घेणं. आईचं महत्व किती आहे, नारीचं महत्व किती आहे. तरी पण आपल्याला प्रबोधनाची गरज पडली का? काही वेळ आली. पारतंत्र्य 800 वर्ष, त्याच्यानंतर 200 वर्ष. बरोबर आहे? सगळ्यांना माहिती आहे 800 वर्ष कशाला म्हणतात. पारतंत्र्यात आपण गेलो, आपण स्वतंत्र दिवस साजरा करतो. आपला देश स्वतंत्र नव्हता का? होता ना. पारतंत्र्यात गेला आपल्या काही चुकांमुळे. का? बिहेवियरल टॅक्टिक्स त्याला म्हटलंय आंग्ल भाषेमध्ये. आपला स्वभाव जिथे चुकतो तिथे मग त्रास होतो. मग काय चुकलो असेल आपण त्यावेळेला? संघटन कौशल्य आपल्याला कमी पडलं, विघटन कौशल्यात वाढ झाली आणि पारतंत्र्यात गेलो. तुम्हाला वाटतंय आपण स्वतंत्र आहोत? नाही. ऐका, आज आपण भ्रमणध्वनी याला म्हणतात, रागारागात कर्णपिशाच्य सुद्धा म्हणतात याला. तर त्याच्या आपण कैदेत गेलो आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं आपण सांगतो, राजेभाई दीक्षित त्यांनी जी एक चळवळ चालू त्याच्यात लक्षात आलं, युअर कंट्री हॅज बीन अवॉर्डेड फ्रीडम ऑन अ कंडिशनल बेसिस. 90 वर्षाच्या लीजवरती आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. लीज म्हणजे काय? एखादी जागा असते शासनाची, जमीन आहे, 10,000 फूट असेल, 1 एकर असेल. तुम्हाला 30 वर्षाच्या कराराला ती वापरायला मिळते. 30 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला गव्हर्नमेंटला ती जागा द्यावी लागते. हे तुम्हाला माहिती आहे. भारताला स्वातंत्र्य 90 वर्षासाठी मिळालेलं आहे. याचं पत्रक तेव्हाचे जे ब्रिटिश, आजची ब्रिटिशांची अवस्था वेगळी आहे. तेव्हाचे जे ब्रिटिश जे पूर्ण जगावर राज्य करत होते, म्हणजे इकडे सूर्य उदय होत होता, इकडे मावळत नव्हता. कारण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा त्यांचंच राज्य होतं. पूर्वेला जर ब्रिटिशांचं राज्य होतं तर पूर्वेला सूर्योदय व्हायचा आणि पश्चिमेला जेव्हा तो मावळतो, आपण म्हणतो पूर्वेकडचे लोक, पण पश्चिमेच्या लोकांकडे तेव्हा सूर्य उदयच असतो. तिथे सुद्धा ते राज्य करत होते. दक्षिणाला होते आणि पश्चिमेला पण होते आणि उत्तरेला पण होते. असे एक काळाचे आंग्ल, ज्याला इंग्रज म्हणतो आपण, त्यांनी राज्य केलं आपल्यावरती. आणि आपला स्वतंत्र असलेला देशच आपण परत घेतला, तर तो स्वतंत्र दिवस पुन्हा प्रस्थापित झाला. म्हणून आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे जे आहेत आपण ते साजरे करतो. मी हे सगळं का सांगतोय? तेव्हा ज्या चुका झाल्या, आता काही चुकांमुळे पुन्हा आपल्याला पारतंत्र्यात जायचं नाहीये. कारण प्रबोधन इथे शब्द आलेला आहे. जेव्हा नारी म्हणतो तर आपलं काम आहे देशबांधवांचं, आणि जिथे इथे जेवढे शिवतत्व बसलेले आहेत, बंधू आहेत, पुरुष आहेत, आपलं काम आहे की यांचं, नारीचं उज्ज्वलता कशी आणखी प्रखर करता येईल, त्याला सन्मान कसा देता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं, मी पुन्हा म्हणतो, आपणही ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी म्हणावं, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. 3 वेळा नमस्कार केला. नमस्तस्यै 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 नमो नमः. दुसरं काय? या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमः. सगळ्या इथे भगवती सरस्वती बसल्या आहेत. व्यासपीठावर सरस्वती देवी बसल्या आहेत. आणि आत्ता सरस्वतींनी वर्णन केलं की गजाननाला ज्यांनी शिकवलं, आणि आज गजानन जे प्राचार्य आहेत तुमचे, बघा पावसाने सुद्धा याला पावती दिली आहे. तर तिसरं म्हटलं, या देवी सर्व भूतेषु, हे जे वैभव आहे, आज जो कार्यक्रम होत आहे, आणि आज इथे जे 2 लक्ष्मीपुत्र बसलेले आहेत,
जे कुबेराचं ते एक सूक्ष्म स्वरूप आहे, आपल्याला सांपत्तिक मदत करतात. या देवी स्वरूप भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. पुन्हा 3 वेळा नमस्कार. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नारीचं प्रभुत्व दिसेल आणि त्याचं महात्म्य दिसेल. एक लक्षात घ्या मुलांना, एकदा लक्ष द्या. 4थी रांग. आजची ही जी बैठक आहे ना मुलांना, एक छोट्या प्रकारचं छोटेखानी कवी संमेलनच म्हणायला हरकत नाही. सावरकरजींना म्हणाले होते एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये परीक्षकाने, छान पाठांतर झालंय, छान पाठांतर झालंय. तेव्हा सावरकरजी म्हणाले, पाठांतर मी लिहिलंय, ते मी पाठांतर करून नाही आलोय. हे वक्तृत्व, हा लेख मी लिहिला आहे. हे त्यांचं वैभव. वयाच्या 13व्या वर्षी आपण तत्सम वयाचे आहात. तुमच्यामध्ये मला निश्चितपणे पुढचा एक कवी दिसतो. तो असतोच, प्रत्येकाकडे कवी असतो. आपण कविता करतो, बंद खोलीत करतो. स्नान करताना खूप मजा येते कविता करायला, कविता म्हणताना, बरोबर आहे. तर काही मुलं हसतात. खेळताना कविता करताना मजा येते. पण कविता कशासाठी मुलांना लक्षात घ्या. आपल्याकडे भावना असतात की नाही. जेव्हा आपल्या ग्राउंडवर खेळताना, मैदानावर खेळताना भांडण होतं, आपण भांडतो की नाही. मुखातून काय निघतं, काय निघतं, शब्द निघतात असंच म्हणायचं, बाकी काय बोलायचं नाही. मुखातून शब्द निघतात आणि एकदा प्रयत्न करा, त्या शब्दांना कवितेचं रूप देऊन प्रयत्न करा. कराल तुम्ही प्रयत्न. आवडलं तरी कवितेच्या रूपात करा, राग आला तरी कवितेच्या रूपात करा. बाकी शिव्या देऊ नका, अपशब्दाचा वापर करू नका. कवितांचा वापर करून जेव्हा भावनांचा तुम्ही आवेग आणून भावना व्यक्त कराल, तेव्हा एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अगदी निश्चयाने, अगदी शाश्वतीने सांगतो, तुमच्या शरीरातील सकारात्मक स्पंदनं वाढतील, तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल, तुमच्या शरीरातील प्राण, वायू आणि तत्सम जे प्रकार असतात साधनेसाठी लागणारे त्याचं प्रमाण वाढेल आणि रक्तसुद्धा वाढेल. सुविचार तुमच्या मनात आपोआप येतील. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट कवितेच्या माध्यमातून म्हणाल, उत्तम कवी व्हाल, उत्तम मनुष्य व्हाल आणि मुमुक्षत्वाच्या पायरीवरती मोक्षासाठी आपण साधना करायला सुरुवात करेल. मोक्षाचे आपण अधिपती होऊ शकाल. तसंच जेवताना समजा एखादा पदार्थ नाही आवडला, कवितेच्या रूपाने म्हणण्याचा प्रयत्न करा. भात आहे समजा, करपला असेल, काही खराब झाला असेल, कवितेच्या रूपाने म्हणण्याचा प्रयत्न करा. काय ग आई, हा असा कसा भात, मी कसा घेऊ आत, याला जरा असता सुगंध तर मला प्राप्त झाला असता आनंद. झाले, मी इथे उभं राहून कविता केली. तुम्ही कविता करू शकता, मी तयारी करून नाही आलोय. मला माहिती नव्हतं की मला बोलायचं आहे, पण ही प्रेरणा आज गुरुजनांच्या समोर बसून, आईसाहेबांच्या, जगताप आईसाहेबांचं वय माहिती आहे का किती आहे? किती आहे? 70 अंदाज 82. जगताबाई साहेबांचं वय 82 वर्ष आहे. 1940चा जन्म आहे. आणि त्यांच्या आवाजातलं जो ममत्व, मातृत्व आणि जो एक प्रेम होतं, हे आपल्याला नेहमी प्राप्त करायचं आहे. आणि हे आईकडेच असतं, हे नारीकडेच असतं. आपण नारीचं पूजन हे केलंच पाहिजे. भांडणं होतील, वादविवाद होतील, पण त्याच्यात वाहून जायचं नाही. इथे बऱ्याचशा भगिनी बसल्या आहेत, काही ऐकतायत आणि काही ऐकायचा प्रयत्न करतायत आणि काही जास्त ऐकतायत. पण सगळ्यांनी प्रयत्न हा करायचा आहे, आपल्या भावाला आशीर्वाद द्यायचा. भावा, संसार नीट कर बरं, आई वडिलांचा सांभाळ कर बरं. तुम्ही जाताना म्हणाल तुमच्या भावाला, तेव्हा भाऊ तुम्हाला सांगेल, बाळा तू पण सासू सुनांच्या, सासू सासऱ्यांचा लक्ष ठेवून त्यांचा सांभाळ कर बरं. तर हे दोन्हीकडून झालं पाहिजे. वाद जिथे होतात तिथे प्रबोधनाचं काम पडतं. वाद होणार नाही असं वागा. आणि जास्त काही बोलण्यापूर्वी मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. आम्ही उत्सुक आहोत तुमच्या कविता ऐकायला. सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, सगळ्या माझ्या भगिनींनी, बहिणींनी, सगळ्या कन्यांनी एक लक्षात ठेवायचं. 2 गोष्टी नेहमी ठेवायच्या जवळ. इकडे बघा, इकडे बघा. 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. कुठल्या 2 गोष्टी? आपण जेव्हा समाधी लागते तेव्हा सहस्त्रधार चक्र इथे आहे, तर नेहमी इथे काय ठेवायचं? बर्फ. काय ठेवायचं? बर्फ. ठीक आहे. आणि विशुद्ध चक्र इथे आहे.
त्याची ऊर्जा इथून बाहेर पडते. इथे काय ठेवायचं? बरोबर बोलले, साखर. दोन्ही पांढरे पदार्थ आहेत. आणि आई सरस्वतीचे जे वेशभूषा आहे ती पांढरी शुभ्र आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, बर्फ, साखर आणि बस. आपलं जीवन एक साधना म्हणून जगायचं. आयुष्यात कधीही तुम्हाला कसलीही कमतरता भासणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही विश्वकर्मी आहोत, ज्याला आंग्ल भाषेमध्ये आर्किटेक्ट म्हणतात, स्थापत्य शास्त्रज्ञ. त्यांना 10 हात आहेत. 10 हातामध्ये 10 अवध आहेत. काय आहेत? अवध. विष्णू भगवंत आहेत, त्यांचे 4. त्यांच्या हातात एक शस्त्र आहे आणि 3 अवध आहे. शंख आहे, पद्म आहे, चक्र आहे. नारींनी एक लक्षात ठेवायचं आहे, 64 कला. इकडे लक्ष द्या. शास्त्रांच्या नंतर कला येतात. 64 कलांचा अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. प्रथमतः मी नारीनी करतो. तुम्ही दोन्ही घरचे दिवे आहात. उंबरठ्यावरचा दिवा आहे, लक्षात ठेवा. उंबरठ्यावर दिवा ठेवला की तो माहेरी सुद्धा प्रकाश देतो आणि सासरी सुद्धा प्रकाश देतो. आणि त्याला प्रबोधन कार्य म्हणतात. इतकं मोठं स्थान तुम्हाला आहे. आणि हाच तो उंबरठा ज्याच्यावर भगवंत नरसिंहाने बसून दुष्टाचं दमन केलं होतं. आणि त्यावेळेस प्रल्हाद बघत होते. याच उंबरठ्यावर बसून नरसिंहांनी त्या दुष्टाला संपवलं होतं. हे उंबरठ्याचं महत्त्व आहे. आणि आपण ते आहात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शास्त्रांचा अभ्यास करा. तसेच मी आज ह्या व्यासपीठावरून आवाहन करतो, आज गरज आहे, पुढेही गरज राहणार आहे. आणि आपल्या शास्त्रांमध्ये, मंदिरामध्ये, घराच्या देवघरामध्ये भगवतीचं चित्र पहा. अष्टभुजा, दशभुजा, चतुर्भुजा भगवती असते. हातामध्ये काय असतं? शस्त्र असतं. शस्त्र. तर सगळ्यांना विनंती करतो, शस्त्र यांचाही अभ्यास करा. तलवार असेल, इथून मी खुले आवाहन करतो. दांडपट्टा असेल, काठी असेल, भाला असेल, बंदूक असेल. शूटिंगचं आता कोणाला मिळालंय कांस्य पदक? नारीला मिळालंय. बरोबर आहे? ऑलिम्पिकला शस्त्र आणि शास्त्र याचा अभ्यास करा. शास्त्रांचा अभ्यास रोज प्रकट करा. आणि शस्त्राचा अभ्यास फक्त गरज पडेल तिथेच प्रकट करा. आणि शस्त्र वापरताना ही साखर आणि हे बर्फ याचं विसर पडू देऊ नका. शस्त्र वापरताना या बर्फाची आणि या साखरेची परवानगी घेऊन मग शस्त्र वापरायचं. आणि अभ्यास करताना याचा विचार नाही केला तरी चालेल. शास्त्राचं अवलोकन करा. 64 कला मी शिकणार याचा संकल्प करा. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक वाटचालीसाठी मी सगळ्या नर आणि नारी या सगळ्यांना अनेक शुभेच्छा देतो. आणि बोलण्यास संधी दिली त्यासाठी आभार मानतो. धन्यवाद. सर्व उत्सुक प्रज्ञा सुधाकर पोटभरे या विद्यार्थिनीला. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा सुधाकर पोटभरे. मी इयत्ता 8वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले विद्यालय लातूर. मी तुम्हाला त्रिंबक बापूजी ठोंबरे यांची कविता सांगणार आहे. आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशांत फिरला, जगात ओरला, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे. सूर्यकिरण सोनेरी है, कौमोदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, मेघ रंगले चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. धन्यवाद. अतिशय सुंदर. यानंतर नमस्कार, माझे नाव श्रावणी दादाजी कांबळे. मी आता 8वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव PM श्री सावित्रीबाई फुले विद्यालय मंठाळनगर लातूर. मी आज तुम्हाला बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची एक कविता सादर करून दाखवणार आहे. उठ मुला, उठ मुला, उठ मुला, बघ हा अरुणोदय झाला,
किलबिलती बागडती झाडांवरती पक्षी किती, झाडांवरती पक्षी किती, फुलांवरी फुलांवरी पतंग मोदे मजा करी. झटकन उठे चटकन बसे, झटकन उठे चटकन बसे, उंच भराऱ्या घेत सुटे, उंच भराऱ्या घेत सुटे. उठ मुला उठ मुला बघ हा अरुणोदय झाला. किलबिलती बागडती झाडांवरती पक्षी किती, झाडांवरती पक्षी किती. शीतल हा वात पहा आळस हरण्या येत रहा. पूर्वेला रवियाला मुले उठाया कथित तुला. उठ मुला बघ हा अरुणोदय झाला. किलबिलती बागडती झाडांवरती पक्षी किती, झाडांवरती पक्षी किती. धन्यवाद. संत तुकडोजी महाराजांचं काव्य वाचन करणार आहे, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन अशा प्रकारचा लढा दिला आणि जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे ते आपले, त्याचं त्यांनी प्रभावीपणे सादरीकरण केलं आणि अंगी रुजवलं समाजामध्ये. प्रबोधनकार असे संत तुकडोजी महाराज सादर करीत आहे कुमारी ज्ञानेश्वरी. नमस्ते, माझे नाव ज्ञानेश्वरी जांभळदरे. मी इयत्ता 9वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री लाल बहादूर शास्त्री असे आहे. मी तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी ठाकूर यांची कविता सादर करणार आहे. राष्ट्रसंत या उपाधीने सन्मानित असलेले सुख आणि पैसा यांचा काही संबंध नसतो. सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. चला तर मग लहानशा झोपडीतही शांती सुखाचा आनंद कसा मिळतो हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या काव्यरचनेतून ऐकूया. काव्यरचना. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. धन्यवाद. यानंतर येणार आहे आपल्या समोर रोशनी शेख. यानंतर तयार आहे जिल्हा परिषद प्रशाला. नमस्कार, माझे नाव रोशनी पिपाशा शेख आहे. मी लालबहादूर शास्त्री या शाळेत शिकते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे हे काव्य. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सगळे भाई भाई, एकच धर्म मानव धर्म, ज्यांच्या काव्यातून अशी शिकवण मिळते. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची सादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, नांदोत सुखे गरीब अमीर एक मतांनी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सखळा माझी वसू दे, देवरची सादे, सकळां सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे, देवरची सादे, हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता ही स्थळी नष्ट हो जगातुनी, खळनीद कामनी ही सत्य न्याय दिसू दे, देवरची सादे, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा हे सवेत कसू दे,
देवरची आसा दे, देवरची आसा दे. धन्यवाद. खूप छान. त्यानंतर जिल्हा परिषद. नमस्ते, माझे नाव श्लोक संतोष राठोड. मी आज तुम्हाला बहिणाबाई चौधरींची एक माणसा ही कविता सादर करणार आहे. मी आता 4थ्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शासकीय वसाहत लातूर. जनजीवनवादी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यांनी उभ्या मराठी जनाच्या मनावर आणि ओठांवर गारूड केले आहे. कोणत्याही शाळेची पायरी न चढलेल्या अशिक्षित परंतु प्रचंड ज्ञान असणाऱ्या व्यवहारिक आणि छान ज्ञान घेऊन या बाईनं जगातले अगाध तत्वज्ञान एका साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे. एका कवितेत त्या म्हणतात, माणसा मतलबी माणसा तुझे फार हवं, तुझे हाका केला आशा. माणसा तुझी नियत बेकार, माणसा तुझी नियत बेकार. तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर. भरलाटा डोर बुलीसनी जातो सुद्धा, भरलाटा डोर बुलीसनी जातो सुद्धा. खायसनी चारा गाय म्हैस देते दूध, खायसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोलये, मतलबासाठी माणूस डोलये. इमानासाठी कुत्रा शेपूट हाले, इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हाले. माणसा कधी वशीन माणूस, माणसा कधी वशीन माणूस. लोभासाठी झाल्या माणसाचा लेखानुस. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. त्यानंतर अनुष्का भगवान कुणाची वाट. नमस्ते, मेरा नाम त्रिशा विद्यासागर बाहिती है. मैं राजा नारायण लाल लाहौटी विद्यालय के वितरित किया जाएगा. मैं राजा नारायण लाल लाहौटी विद्यालय के 8वीं कक्षा में पढ़ती हूँ. मेरी कविता का नाम है पुष्प की अभिलाषा. इस कविता के माध्यम से सैनिकों के प्रति सम्मान और आदर व्यक्त करने का प्रयास किया गया है. चाह नहीं सुरबाला के मैं गहनों में गूंथा जाऊं, चाह नहीं प्रेमी माला में बिंद प्यारी को ललचाऊं. चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि डाला जाओ, चाह नहीं देवों के सिर पर चढ़ूं भाग्य पर इठलाओ. मुझे तोड़ लेना वनमाली, मुझे तोड़ लेना वनमाली, उस पथ पर देना तुम फेंक. मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पर जावे वीर अनेक, जिस पर जावे वीर अनेक. धन्यवाद. बहुत बढ़िया.